नमस्कार, मी साक्षी अणसने. येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. दिंडोरी तालुक्यातील चंडिकापूर येथे तीव्र पाणी टंचाई असल्याने नागरिकांना रात्रीचा दिवस करून पाण्यासाठी वणवण करावे लागत आहे. गावामध्ये एकच हातपंप असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना रात्री अपरात्री पाण्यासाठी जावे लागत असल्याने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ग्रामपंचायतीने करावी अशी मागणी चंडिकापूर ग्रामस्थांनी केली आहे. पुणेगाव धरणाच्या काही अंतरावर असलेले चंडिकापूर गावाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था दरवर्षी ग्रामपंचायत ही विहीर अतिग्रहण करून पाण्याचा प्रश्न दरवर्षी सोडवण्याचा प्रयत्न करीत असते. परंतु यावर्षी नव्याने रुजू झालेल्या ग्रामसेविका यांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर वाटत नसून त्या स्वतः 5 ते 6 दिवसात पाणी येत असे सांगत होते. सदर प्रस्तुत प्रतिनिधीने विचारणा केली असता तुम्ही टँकरचा प्रस्ताव पंचायत समितीला सादर केला आहे का, त्याच्यावरती ग्रामसेविका यांनी करावा लागेल असे उत्तर दिले. परंतु गावापासून 500 मीटरच्या अंतरावर असलेल्या खाजगी मालकीत ग्रामपंचायत संपर्क साधला असताना आम्हाला रात्री या हातपंपावरती पाणी घेण्यासाठी यावे लागत आहे. म्हणून परिसरातील बिबट्यांचा वावर असल्याने घरातील पुरुष माणसांना रात्री अपरात्री सोबत घेऊन पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. हातपंपालाही हापसताना खूप ताकद लावावी लागत आहे व 15-20 हंडे पाणी भरले त्या हातपंपामधून सुद्धा पाणी यायचे बंद होत मग 15-20 मिनिटं बसावे लागत असल्याने केव्हा तरी 2-4 हंडे पाणी निघत असल्याचे मत यावेळेस मोंढेताई यांनी सांगितले. चंडिकापूर गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा पाईपलाईनचे काम हे संत गतीने चालू असून ठेकेदाराला पाण्याचा प्रश्न गंभीर वाटत नसावा का, असा प्रश्न यावेळेस ग्रामस्थांनी विचारला आहे. शाळेची सुट्टी झाल्यानंतर 2री-3रीच्या विद्यार्थ्यांना पिण्यासाठी छोटीशी कळशी घेऊन त्यांना हातपंपावरती आईसोबत पाण्याला जावत लागण्याचे चित्र पाहायला मिळाले. येत्या लोकसभेला निवडणुकीत गावातील नागरिक महिला वर्ग कोणत्याही पक्षाला मतदान करणार नसल्याचे यावेळेस ग्रामस्थ यांनी सांगितले. तर शासनाला लक्ष देऊन गावाचे पाणी टंचाई दूर करावी अशी मागणी यावेळेस ग्रामस्थांनी केली आहे. नमस्कार, येस मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आता वणीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चंडिकापूर गावात आहे. चंडिकापूर गावामध्ये कमीत कमी आता 1.5 ते 2 महिन्यापासून पाणी टंचाई जाणवायला लागलेली आहे. आपण पाहू शकतो एकच हापसा आहे. त्या हापसावरती चंडिकापूर येथील महिला ह्या पाणी भरण्यासाठी येत असतात. रात्री पररात्री किंवा पहाटे 4 वाजल्यापासून ह्या एकच हापशावरती महिलांची गर्दी पाहायला मिळत असते. आपण पाहू शकतो की आता ह्या महिला आता कामाचे दिवस आहेत. शेतात कांदे काढणीला आलेत, गहू काढणीला आलेले आहेत, हरभरा काढणीला आलेला आहे. परंतु पाण्यासाठी त्यांना घरी राहून आता या ठिकाणी तासनतास बसावं लागतं. ताई, काय सांगाल? नंबर लावून हापशाला पाण्यावर यावं लागतं आम्हाला. रात्रीच्या 9 वाजता यावं लागतं, दिवस उन्हाच्या 12 वाजता यावं लागत आहे, पहाटे 5 वाजता. हापशा रात्रंदिवस चालू वापरायला इडूनच, प्यायला इडूनच, धुवायला कपडे धुवायला आम्हाला पाणी नाही. मग ग्रामपंचायत काय करते? ग्रामपंचायत पण मग ती टाकी बांधायला अजून झालं नाही ना. माझं ते कधी होईल काय माहिती. किती महिन्यापासून ही असं झालंय? म्हणजे आता हा टाइम आला का लगेच तसं होत आम्हाला. किती पाणी परतपर्यंत आता दुष्काळ, आता हापशा आटला का आम्हाला कोणाच्या मळ्या जावं लागेल पाण्याला. लोक भरून देते नाही पाणी, लोक पाणी भरू देत नाही. ताई, हापसा हापसताना हापसा जड जातो का? थांबा. हापसा आता तुम्ही हापसलं पाणी, हापसा जड जातो का? मग तुमचं काय म्हणणं आहे की हापशावर मोटर बसवली चालेल का? पण मग असं काही लाईट काही नसली तर मग पाणी भरायला मग लाईट नसल्यावर मग पुढे जायचं असं. त्याच्यामुळे आम्हाला हापसाच परवडत. पण आता गाव इथून अंतरावर आहे. रात्री आता इकडे आपल्या भागात बिबट्यांची मोठी बोंब आहे आणि बिबट्यांची बोंब आहे. मग तुम्ही रात्री घाबरता का इकडे यायला? माणसांना जोडी आणावं लागतं. काय भाऊ, कामाचे दिवस आहेत, आज 500 रुपये रोज चालू आहेत, तुम्ही आता पाण्यासाठी घरी थांबलेत, काय सांगाल? आता मग आता पाण्यासाठी तर पुढे तर जायच लागलं ना. ते पैसे काय त्याचं पाणी नाही प्यायला भेटलं तर मग काहीतरी करायला लागलं. असं रात्री यायला लागते माणसाला जोडी. बिबट्याचं मोठं वावर आहे भागात. येते ना रात्रीची संध्याकाळ. मग तुमची काय मागणी आहे? काय सांगाल? तुमची मागणी काय? आम्हाला गावात टँकरची व्यवस्था करावी उन्हाळाभर पाणी पडतपर्यंत. बाई, पाणी कुठनं आणलं? कोणता? कुठे हापसा? पण गावात पाणी नाही येत. वापरायला येतं पुन्हा याला तिकडून आणू.
आता मतदान आलेलं आहे, आम्ही पाण्याची सोय झाल्याशिवाय मतदान करणार नाही. पुऱ्या महिलांनी ठरवलंय का? हा 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 म्हणजे तुमच्या गावाला पाण्याची सोय झालीच पाहिजे. हा. पाण्याची काय परिस्थिती तुमच्या इथं? हा कारण एक बोर आहे, त्या बोरवर तो बी आठवून राहिला. आजूबाजू 4-500 फूट बोर आहेत. आणि ते बोर चालू झाल्यानंतर लाईट असल्यानंतर हापशाचं पाणी डायरेक्ट बंद होऊन जातं. जेव्हा लाईट नसते ना तेव्हा थोडंफार चालतं आणि त्याच्यात बी क्षार बीर ते चालूच आहे. तसं आता डॉक्टरांनी एक बाटली दिली, त्यांनी सांगितलं 24 तास पाणी भरून ठेवा, जर काळ पडलं तर मग मला फोन करा असं आता डॉक्टर बोलले. 8-8 दिवस पाणी येत नाही. 8 दिवस येतच नाही. आता हापसा कुठे आला? हापसा गावाच्या पाठीमाग मालकीमध्ये आहे, पण तो लिहून दिले एका माणसाने. आणि एक हापसा मला वाटतं टँकर चालू करायला पाहिजे असं वाटत नाही पाहिजे. हा टँकर चालू केल्याच पाहिजे. कारण जे शेतकरी आहेत ना ते आणतात त्यांच्या मळ्यातून, पण ज्यांना शेताच नाही ते काय करते असं आहे ना. पण आता 4 दिवसापासून पाणी नाही गावात. मग नाही द्यायचं आहे, पण आत्ताच हल्ली पाणी नाही. मग तुम्ही अजून का दिला नाही? नाही आता द्यायचं आहे ते. आता पाणी कमी पडलं, अजून पाणी चालूच आहे पंपाला, तेवढं पण नाही. मग आता बऱ्याच जणांनी सांगितलं की 4-5 दिवस झाले पाणीच नाही आहे. हां मी विचारलेला पवारांना. हां मग आता प्रस्ताव आता आपली बॉडी वगैरे सगळी म्हणजे बॉडी अजून आली नाही का? नाही आलेली नाही. तुझी आता ऑफिसला कोण नाही आलं. जिल्हा परिषदेने व पंचायत समितीने पाहून प्रत्येक गावाचा आढावा हा ग्रामसेवक यांच्याकडनं मागवावा व ज्या गावाला पाणी टंचाई आहे त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. शामराव सोनवणे, येस मराठी, दिंडोरी, नाशिक. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.